लाज धरा. कारण बायकाने हल्लेत काय दारुडी. बायकाच्या का दोघांना चांगले मिळते तो दारुड्याला पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला लईनी बाळ. किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिलवाला है. दारुड्याची बायको किती आणा गम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठेवंत सेवा करणार महाराज कधी ज्या चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार्गात या भजनींच्या पाखोद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती. आमच्या बायका आमच्या पुढच्या. तुमचा निघला का अल्बम. निघा टेन्शन नका घेऊ. मी विनोद करत असतो बर का. हात 1 बोलणे 2 हसणे 3 वा 4 आनंद 5 लज्जा 6. आपण लहान असेल एवढं कोण तमवडली तर माणूस आला तर तमको टाकून देते ते लोक. लाज होती आता एवढे आमच्या पुढे येते. राती पुढे होती. राती न दिला होता तर वड्या चाललोय माझटलं ते. उताटली लोक 2 दारोडे रस्त्यात ढुलत निघले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तो होऊ शकत नाही. म्हणला का मी आज राजीनामाच दिला नाही. काय करता का. एक भोंगळा दारोडे रस्त्यानं आला. भोंगळा पुरा मोकळा. सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला ना हा मोकळा. त्याला म्हणतो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो. ही गे लंगुटी दोन्ही मोकळी. माणसं भांबवलीत महाराज. ए पोरांनो खाली येऊन बसा रे. इथे बसा ना समोर. ती लय ना गट असती महाराज ती मंडळी. हिला आणाली पोर ही साधी नका समजू तुम्ही. अहो एका पोराला गुरुजीनं प्रश्न विचारला 52 गावाचे नाव सांगते कार्ड. म्हणलं 40 गाव बारामती झाले. 52 गुरुजी पाहतच राहिले. अहो एक पोरग लय नमुन्यात महाराज. एक पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारत होतं. मी गेलो आणि त्याला म्हणलं म्हैस दूध देते कराय. तो मला देत नाही काढावं लागत. अहो लय नमुन्यात महाराज. एका पोराला गुरुजीने सांगितलं लिहि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याने लिहिलं. गुरुजीने सांगितलं लिहि 1 वर 1 11. तो म्हणला मी लिहिणारच नाही. म्हणला का खालचं जगल का. लई नमुने आहेत महाराज. एकाच्या घरी मी गेलो आणि चहा प्याता एक मला म्हणतो कीर्तन तुमचं आहे का. मी म्हणला हा. मग तो मला आपला प्रश्नाचं उत्तर द्या. मी मला आलं तर देईल बा. तुम्हाला नाही आलं तर 200 घेईन. मी म्हणलं देईल बा. मग त्याने मला प्रश्न विचारला. उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही. आपली ताकदच बंद झाली. मी म्हणलं नाही येत बा. तो मला साधं कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांढरं उभा राहायला बसला नाही. द्या 200. बोबलं दिले 200 आणि 200 घेतल्यावर तो म्हणतो अजून एक विचारू का. आता एवढी चिरल्यावर काय विचारित भाऊ. तो मला नाही 200 1 फ्री. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो. मी म्हणलं नाही येत बा. तो मला साधं कळत नाही का चड्डी असतो ना. लई नमुन्यात महाराज. लई नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करायचं. त्याला गुरुजी म्हणले कोणाला तू कोणाला. तो म्हणला कोणाला असं काय का नाही. मी त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय. ते कार्ट म्हणलं गुरुवार. ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला ते काय रविवारी सुट्टी राहती. आता या लई नमुने आहेत महाराज. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर माशी कुठे जातील काय विचार आहे. तू का पागल बिगल झाला का काय. समुद्राला आग लागली तर माशी कुठे जातील. दुसरा मला माशी झाडावर चढतील काय डोकं आहे. तिसरा मला झाडावर चढायचे का म्हशी का म्हणजे म्हशी झाडावर चढायचे का. क्षणक्षणी हात करा विचार.
बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करतात 13, आणि आज देवा हे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. आणि काय दारू बिरू माझ्या हो बायकून आणायचं, मित्रांनी घासवायचं, तरी आपण हे काय. अरे 100 वर्ष कोल्हाहून जगण्यापेक्षा 5च वर्ष जगा पण वाहून जागा. काय जगायचं त्याला, हे काय किंमत त्याला. आणि या 14 गोष्टी माणसाकडे आहे, म्हणून गाथा माणसासाठी आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा सुरू झालाय. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं पाऊस आलाच नव्हता. हा, कीर्तनातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रांना बसायचं नाही. ते तो सोडून देऊन डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगडीवर करून गुडी फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. ओ लांबू भरायचं, चांगला चप्पल जोड बाहेरचा. पण भामटीवनी आपल्या कीर्तनाला बसायचं नाही. इथे येऊन असं बसवतो. आणि तसंच मी ह्याला मग आपल्या कीर्तनाला भामटीने बसायचं नाही. आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटीने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. आणि माणसाची काय गॅरंटी, गॅरंटी काय माणसाची. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मिळाला. बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी. होल्डर मध्ये बसवाय गेला, व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झाले का बस साऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का. नाही मग हातानासाठी करता कशाला. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला शिका. 80% आमच्या कीर्तनकारांनी आई बापच भांडवल केलं. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, बस संपलं कीर्तन. आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि ऐका ह्या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माझ्या तो खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असावा तर माय पापीची बापन मला 3 वेळा उचलून ना पडलं बाई. पण मी रडले नाही बाई. पण बाबाचे कीर्तन ढस ढसा रडले गो बाई, ढस ढसा रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून राहिली. तुला काय माहिती बाई. नाही नाही, आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला. अहो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्या नाही त्याचीच आहे वृद्धाश्रमात. आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचीच आहे. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येते तिकडे. ते आम्ही रविवार भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग ही जिन्यात बसली हे कोण आहे. ही तिची वडील आहे. अरे अरे तू इथे ना पुला हुरून फेकून तो कशाला सांभाळतो. त्याचा बळी दिल्यावर तू पूल तरी टिकल. आई
आणि लोक म्हणतात जग सुधारलं. हर काय डोंबलं सुधारलंय. धोता गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक. आता इथवर चालय, अजून इथभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही. अहो एक दिवस सगळ्याला जायचं आहे, मग चिंता करून करायचं काय. आज मेला बनला मेला, आज मेला बनला महाराष्ट्र फिरलो महाराज, पण आमच्या शशांक दादा जैननी जेवढं असं गोड नियोजन केलंय ना, याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही महाराज. काय महाराज, त्यांची रात्रंदिवस त्यांची धावपळ आहे. हा, एवढं गोड नियोजन दादांनी केलंय, म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे काय हा अरे आमचे दादा आहेत, आमचे अशोकजी दामले. एकदा आमचे दादा यांचं सुद्धा या ठिकाणी हे सर्व सहकार्य, या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची. आमचे अशोक दादा आहेत. हा गोड नियोजन केलंय, म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. खूप नियोजन पाहिले महाराज, पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं. पण आता पावसाने साथ नाही दिली, त्याला आपण काय. हा गोड नियोजन केलंय, म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. विढालं अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गुणीजन मंडपोली बाई सिटी मध्ये महिला पुरुष बाई दाटाची बाय अंगणवाडीची बाय सासरी लोपाची मारणार बाय कॉलेजची पुरी पळून जाणार पुरी बापुलीचं दाखवणारी पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी. उद्या म्हणाने कोण मा नाव नाही घेतलं. ते आईलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांक दादा जैननी केलं आहे. आमचे अशोक दादा सुद्धा या ठिकाणी आहेत. ह्या दोघांनी मिळून हे सुंदर असं या ठिकाणी